बावळट रिक्षावाल्यांनी मला खंडोबा माळ म्हणून सो आता सेकंड रिक्षा पकडायची, पण त्याच्या आधी काय झालं ते दाखवते तुम्हाला. आता ही नोट बघा. काय वाईट याच्यात सांगा. त्या रिक्षावाल्याने रिजेक्ट केली, म्हटलं नाही चालणार, बदलून द्या. सो दिले त्याला बदलून. आणि ही एका रिक्षावाल्याकडूनच आलेली नोट आहे मला. एनिवे स्टे ट्यून गाइस. ऊन बघा किती आहे, बापरे खूप ऊन आहे. ओपन करा डिस्ट्रिक्ट. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. एकटीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. सो काय बोलू आता, स्टे ट्यून ॲज युजल. मेट्रो आली आहे, पण मी पोहोचू शकत नाही. जाऊ द्या, नेक्स्ट येईल. तसं पण 2:10 झालेत, त्यामुळे टाईम आहे आपल्याकडे. आली. लास्ट टाइम पण असंच झालं होतं. आता पळावं लागेल. कारण का पळावं लागतं सांगते तुम्हाला. पासून एवढ्या डिस्टन्सवरती थांबते त्यामुळे. पाऊस येतोय की पाऊस पडलाय? अय्या येतोय. पाऊस पडून झालाय, पण अजून पण थोडा थोडा येतोय की काय काय माहिती. येत असेल तर माझ्याकडे छत्री नाहीये. बघूया काय होतंय. स्टे ट्यून गाईज. पाऊस नाहीये नशीब, आणि क्लायमेट खूप चांगलं झालंय. तोंड बांधायची पण इच्छा नाहीये. छान ऊन आलंय आता. महाकाल कृपा, दुसरं काय.
मी तुम्हाला नॅचरल आणि संदीप नाही दाखवणार असं म्हणून दाखवलंय. सो स्टे ट्यून. गर्दी बघा, आज ट्रॅफिक. दिवाळीच्या सुट्ट्यांना गेलेले पुणेकर आलेले आहेत. प्रूफ आहे बघा माझ्याकडे. गर्दी. हा रोड किती छान वाटतोय बघा ना, एकदम शांत, स्वच्छ, थंड. थंड म्हणजे आज ऊन नाहीये, त्यामुळे खूप भारी वाटतंय. घाम दिसत असेल तुम्हाला किती आलाय, पण आजचं क्लायमेट चांगलं आहे. पाणी पडलं झाडाचं. सो फायनली मी पोहोचलेली आहे. आता आपण डायरेक्ट जाताना भेटूया. डायरेक्ट आता हा चेहरा तुम्हाला जाताना दिसेल. सो स्टे ट्यून. सो फायनली घरी जाण्यासाठी निघली आहे. खूप उशीर झालाय. टेक अवे घेतलंय वडापाव, कारण की खूप भूक लागली आणि जर नाही खाल्लं तर मेट्रोमध्ये मळमळ, चक्कर असं सगळे प्रॉब्लेम्स होतात. आता वाजले 6:30. किती वाजता पोहोचते ते सांगतेच तुम्हाला, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. सो मेट्रो आलेली आहे, पण ॲज युजल ही मेट्रो आपण सोडणार आहे कारण की याच्यात गर्दी असणार आहे आणि पुढची मेट्रो पकडूया. ती 4 मिनिटांनी लेट येईल. स्टे ट्यून. रिक्षावाल्यांनी मला खंडोबा माळ म्हणून निगडीत सोडलं पार. तिथून खंडोबा माळापर्यंत रिक्षा पण भेटत नव्हती. मला इतकं रडायला आलं की काय सांगू तुम्हाला. एक तर रात्रीचे आता वाजलेत 7:45. तर लिटरली एकटीने प्रवास करणं सोपी गोष्ट नाहीये. जाऊ द्या, स्टे ट्यून. है ना, लेकिन क्या मुश्किल